हॅलो. जळगाव सुपर किंग्स संघाकडनं सलामीचे फलंदाज स्ट्राईकवर असतील ते मयूर आणि नॉन स्ट्राईकला असतील अभिराज. गोलंदाजी मार्कवर प्रथम षटक टाकण्यासाठी आमंत्रित केलंय कर्णधार आणि गोलंदाज अतुल. आजच्या सत्रातलं सकाळच्या सत्रातलं पहिलं षटक पहिला चेंडू टाकण्यासाठी फलंदाज तयार गोलंदाज तयार पंच तयार. लेट्स प्ले. पहिला चेंडू बॉडी लाईन टाकलेला हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव घेऊन संघाचा धाव फलक वैयक्तिक धाव फलक सुरू केलाय ते फलंदाज मयूर यांनी. तो स्ट्राईकवर असतील डावकुरे हाताचे फलंदाज अभिराज. एक जळगाव जिल्ह्यातलं मोठं नाव क्रिकेट क्षेत्रातलं म्हणा की डॉक्टर क्षेत्रातलं. दोघही डावकुरे हाताचे फलंदाज सलामीला पाठवलेत. एक आगळी वेगळी रणनीती आखून फलंदाजांना पाठवलंय कारण चांगला अभ्यास केलाय ग्राउंडचा. डावकुरे हाताच्या फलंदाजांना थोडं बेनिफिट ग्राउंड आहे त्यामुळे दोघही सलामीचे फलंदाज डावकुरे हाताचे पाठवलेत. पण थोडं दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज अतुल. सामना करतील ते अभिराज. पहिला चेंडू काऊ कॉर्नरला उंच उडवून दिलाय. क्षेत्ररक्षक धावतोय पण मात्र चौकाराने सुरुवात केली आहे वैयक्तिक धाव फलकाची. अतिशय चांगला स्ट्रोक गॅप मध्ये खेळून काढलाय. काऊ कॉर्नरला उंच उडवून दिला होता चेंडू भिरकावून दिला होता त्या दरम्यान एक टप्पा घेऊन येतोय तो चौकार. अतिशय चांगली सुरुवात. बघा पहिला चेंडू जेव्हा फलंदाजाच्या बॅट ऑफ द मिडल होतो त्यावेळेसच त्याचा कॉन्फिडन्स एकदम हाय असतो. तशाच प्रकारची फलंदाजी आज आपल्याला अभिराज यांच्याकडनं बघायला मिळते की काय. याच अपेक्षेने त्यांचा सर्व पवलियन खेळाडू त्यांना सपोर्ट करतायत. तिसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर अतुल. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. बघा समजदारीचं क्रिकेट माहिती आहे. मागच्या चेंडूवर मोठा फटका आलाय त्या दरम्यान काढली आहे ती एक धाव. या एक धावेने धाव फलक झालाय 6 धावा. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चौथा चेंडू टाकण्यासाठी धावतोय. सामना करतील उजव्या हाताचे माफ करा डावकुऱ्या हाताचे फलंदाज मयूर. आणि पहिला झटका लागतोय मयूरच्या स्वरूपात. अतिशय चांगलं कलेक्शन विकेट किपर यांचं. पहिल्याच चेंडूवर मोठा झटका चौथ्या चेंडूवर मोठा झटका दिलाय. आता नवीन फलंदाज मयूरची जागा घेण्यासाठी जात आहेत फलंदाज. बघा आता उजव्या हाताचे फलंदाज असतील फलंदाजीला. एक डावकुऱ्या हाताचा फलंदाज आतापर्यंत फलंदाजी करतोय. एक चांगले कमबॅक केले गोलंदाजाने. चौथ्या चेंडूवर गडी बाद केलाय आणि आपल्या विकेटची सुरुवात केली. आपल्या संघाला एक सुरुवात करून दिली आहे. आता 5वा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अतुल. आणि त्याचा सामना करतील उजव्या हाताचे फलंदाज. बघूया आता उजव्या हाताचे फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करताय. सुरुवात तर चांगली करून दिली होती. पहिले 3 चेंडू जळगाव या संघाच्या पक्षात तर चौथा चेंडू घेऊन आली आहे ती फेअरलेस फायटर्स बुलढाणा संघाच्या पक्षामध्ये. विकेट प्राप्त केली आहे गोलंदाजाने. अतिशय चांगला टप्प्यावर टाकलेला चेंडू. थोडा चेंडू स्किड झाला बॅटची कळा घेऊन विकेट किपरच्या हातात आणि फलंदाजाला बाद व्हावं लागलंय. बाद होणारे फलंदाज असतील मयूर. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज झालेत ते साबळे संतोष साबळे. हलक्या हाताने खेळून काढलाय. कट मारलाय लेट कट फटका. त्या दरम्यान येतोय पहिल्या चेंडूवर चौकाराने सुरुवात केली आहे. या चौकाराने धावसंख्या झाली आहे ती 10 धावा. 5 चेंडू पूर्ण 1 गडी बाद.
शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर अतुल. सामना करतील संतोष. पहिल्या चेंडूवर चौकार मारून धावफलकाची सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली आहे, चेंडूने चकमा दिलाय क्षेत्ररक्षकाला. क्षेत्ररक्षक धावतोय, बघूया चेंडू जिंकतोय की क्षेत्ररक्षकाने जिंकलाय तो क्षेत्ररक्षक. त्या दरम्यान इथे 2 धावा, 2 धावेने षटकाची सांगता केली आहे. धावफलक झालाय ते या दरम्यान 2 धावा काढून 12 धावा झाल्यात. 1 गडी बाद, 1 षटक पूर्ण. अतिशय दोघही संघांची चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण धावा पण आल्या आहेत आणि गडी देखील बाद झालाय. अतिशय चांगली फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या डॉक्टरांच्या माध्यमातून आपल्याला गेल्या 3 दिवसांपासून बघायला मिळालंय. फेअरलेस फायटर संघाकडनं गोलंदाज दुसऱ्या षटकाची सुरुवात करतोय. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं. गोलंदाजाचं नाव असेल धनंजय. बघूयात धनंजय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कारण निर्धारित पॉवर प्लेच्या 2 षटकांच्या खेळामध्ये 1 षटकाचा खेळ झाला आहे. शेवटचं षटक असेल पॉवर प्लेचं. कशा प्रकारे फलंदाजी करतील डावखोरे हाताचे फलंदाज अभिराज. फुलटॉस चेंडू समोर, कॉडबी यांचा चान्स होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, पण चेंडू सटकलाय हातातून. जीवनदान मिळतंय ते फलंदाज डावखोरे हाताचे फलंदाज अभिराज यांना. बघा एक पहिला चेंडू निर्धाव टाकलाय, निर्धाव चेंडू टाकून षटकाची सुरुवात केली आहे. दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर धावतोय गोलंदाज. समोरच्या दिशेला खेळून काढलाय हलक्या हाताने. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट. एक चांगला कॉल म्हणावा लागेल फलंदाज अभिराज यांचा, कारण डेंजर झोन त्यांचा होता. डायरेक्ट हिट केलाय. जर धाव झाली असती तर निश्चितच धाव बाद व्हावं लागलं असतं. एक समजदारीचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय. बघा उद्या असेल तो महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राचा 8वा वर्धापन दिन. 8व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना टेनिस क्रिकेट असोसिएशन 8वा वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्या दरम्यान येते ती एक मोठी विकेट, मोठा मासा गळाला लावलाय आणि बाद केलंय फलंदाज डावखोरे हाताच्या फलंदाज अभिराज यांना. एक मोठा झटका लागलाय जळगाव सुपर किंग्स संघाला, कारण सलामीचे दोघही डावखोरे हाताचे फलंदाज बाद झालेत. आणि ग्राउंड ऑफ बेनिफिट्स म्हटलं असतं तर अभिराज यांचं विकेट खूप महत्वाची होती, कारण डावखोरे हाताचे फलंदाज डावी साइड जी आहे ती थोडीशी शॉर्ट असल्या कारणाने डावखोरे हाताच्या फलंदाज जोही संघाकडनं जास्त वेळ पिचवर काढेल तो संघ निश्चितच धावा जास्त करतील. आणि बघा नवीन फलंदाज अभिराज यांची जागा घेण्यासाठी गेलेत डॉक्टर राज. बघा हेही डावखोरे हाताचे फलंदाज. एक पहिले 2 चेंडू जे डॉट आले त्या डॉट चेंडूंचं प्रेशर थोडस जाणवलं. पहिल्या चेंडूवर झेल सुटला होता, दुसऱ्या चेंडूवर रनआउट वाचले, तिसऱ्या चेंडूवर मात्र चांगला झेल घेतलाय आणि बाद व्हावं लागलाय. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेला भिरकावून दिलाय, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. अतिशय चांगला फटका. हाच प्रयत्न बहुतेक बाद झालेले फलंदाज अभिराज करत होते, पण मात्र यश कुठे त्यांना गावत नव्हतं आणि त्याच प्रयत्नात ते बाद झालेत. पण बघा 3 फलंदाज डावखोरे हाताचे असल्या कारणाने दोघही फलंदाज पाठवून दिले होते सलामीला. तिसरा फलंदाज यांचा पिचवर राहणं खूप महत्वाचं. उंच उडवून दिलं, बॅटची कडा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या दरम्यान घेतली होती. 1 धाव डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या दरम्यान आली होती. 1 धाव
निर्धारित मर्यादित 2 षटकांचा हा पॉवर प्लेचा खेळ, त्यातला पॉवर प्लेचा खेळाचा असेल हा शेवटचा चेंडू. या एका धावेने धावसंख्या झाली आहे ती 17 धावा. 2 बहुमूल्य गडी बाद. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सामना करतील उजव्या हाताचे फलंदाज संतोष. बघूयात कोणता फटका या शेवटच्या चेंडूवर येतोय. अतिशय चांगला फटका, स्लॉग स्वीप खेळून काढलाय. घुटना टेक आणि चौकार देख या प्रकारातील हा फटका आणि मिळवलाय त्या 4 धावा. चौकाराने ओव्हरची सांगता केली आहे. धावा झाल्या 2 षटक पूर्ण, 21 धावा, 2 गडी बाद. बघा 2 गडी जरूर बाद झालेत, पण एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. कारण संतोष जे आक्रमकरित्या फलंदाजी करतायत, 3 चेंडूंमध्ये 10 धावांवर खेळतायत आणि राज हे 2 चेंडूंमध्ये 5 धावांवर खेळतायत. बघा हे जे तिघही फलंदाज आहेत त्यांनी चौकार मारून वैयक्तिक फलक सुरू केलं होतं. तर बघूया आता मर्यादित 2 पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ संपलाय. 3रं षटक टाकण्यासाठी आमंत्रित केलंय गोलंदाज. आकाश वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं सामना करतील डावखुरे हाताचे फलंदाज. समोरच्या दिशेला फटका खेळून काढलाय. 2 रनचा कॉल आहे. बघूया 2 रन होत आहेत का. आणि 2 धावा घेतल्या आहेत. अतिशय चांगली रनिंग दोघही फलंदाजांची, कॉम्बिनेशन तेवढं चांगलंच. आणि त्या दरम्यान आली आधी 2 धाव. पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्यात. ओस असल्या कारणाने थोडं गोलंदाजाला स्ट्रगल जरूर करावं लागतंय, कारण पाय स्लिप होतोय. अर्धा तास ऊन पडलं तर निश्चितच हे सर्व न्यूज गायब होईल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळून काढलाय. फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, पण 1 धावावर समाधानी व्हावं लागले फलंदाजाला. 1 धाव घेण्यापासून रोखू शकत नाहीये. बघा ओस पडलाय. हा ओस फक्त काही क्षणांपुरता आपल्याला त्रास देईल. ग्राउंड्समॅन जिथे कुठे असतील त्यांनी ग्राउंड नंबर 2 वर भुसा आणून द्यायचा आहे. दोन चेंडू आतापर्यंत झाले. 2 चेंडूंमध्ये धावा आल्या 3. आता फलंदाजीला असतील उजव्या हाताचे फलंदाज संतोष. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. बघा उद्या असेल तो टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राचा 8वा वर्धापन दिन. 8व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्रातर्फे वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि टेनिस क्रिकेट हे देखील आता मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला बघायला मिळतंय. गल्ली से ग्राउंड तक का सफर आता टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचा चालू झाला आहे. निश्चितच असे सुवर्ण दिवस या टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राने आपल्या टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना दिलेत आणि असंच सत्कर्म त्यांच्या हातून घडत राहील. त्या हे 2 शब्द बोलतो टेनिस क्रिकेट असोसिएशन बद्दल. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव आलेत.
अक्कू टप्प्याचा चेंडू होता, ऑफसाईडला फटका मारायचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण, एक धाव देऊन धाव फलकात वाढ केली आहे आणि षटकही संपवलंय. अतिशय चांगली गोलंदाजी, 6 चेंडू टाकलेत, त्यामध्ये धावा दिल्यात फक्त 4 आणि धावसंख्या झाली ती 25 धावा, 3 षटक पूर्ण. बघूयात आता, गेल्या 3 षटकांचा खेळ तर झालाय, तर येणार चौथं षटक. फेअरलेस फायटर बुलढाणा संघाचे कर्णधार कोणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित करतायत? बहुतेक स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर. आशुतोष कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंटच्या भूमिकेत, कारण माहिती आहे जेवढा कमी टार्गेट आपण स्वतःसाठी सेट करू तेवढंच बेनिफिट आपल्या फलंदाजांना असेल, इझी जाईल टार्गेट चेस करण्यासाठी. पण मात्र समोरचे फलंदाजही तेवढ्याच ताकदीचे. संतोष हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफसाईडच्या लाईनच्या बाहेर भरकटलाय चेंडू आणि दिलाय तो पंचांनी इशारा वाईट या बॉलचा. या सामन्यातली पहिली अतिरिक्त धाव दिली आहे कर्णधाराने, अतिरिक्त धाव देऊन धाव फलकाची धावसंख्या वाढवण्यात मदत केली आहे. काय फटका खेळलाय, ऑफसाईडच्या दिशेला जाऊन भिरकावून दिलाय थर्डमॅनला आणि मिळवलाय तो चौकार. अतिशय ताकदीने फटके खेळताय, ताकदीने बॅट फिरवताय. माहिती आहे जर बॅटला कनेक्ट झाला तर निश्चितच एक मोठा फटका येईल आणि गॅप मध्ये चेंडू टोलवला होता, भिरकावून दिला होता थर्डमॅनच्या दिशेला. आलाय तो चौकार, या चौकाराने धावसंख्या झाली ती 30 धावा. 2 महत्वाचे गडी बाद झालेत. बघा, 2 महत्वाचे गडी जरी बाद झालेत तर कोणत्याही प्रकारचा प्रेशर आपल्यावर येऊ दिला नाहीये, कारण धाव फलके चालू ठेवलाय संतोष यांनी. अतिशय चांगली फलंदाजी. आता मात्र रिव्हर्स फटका सक्सेसफुल करून दाखवलाय, पुन्हा एकदा मिळालाय लागोपाठचा चौकार. अतिशय चांगली फलंदाजी, आक्रमक फलंदाजी आपल्याला बघायला मिळते संतोष यांच्या फलंदाजीतून. काय फलंदाजी करतायत, जिथे गॅप असेल तिथे संतोषने मारलेला चेंडू हा गॅप मध्ये जातोय आणि मिळवतोय ते चौकार. काय फटकेबाजी, मागील 2 चेंडू जरूर टाकले, 2 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च केल्या, 2 लागोपाठचे चौकार, 1 अतिरिक्त चेंडू टाकलाय व्हाईटच्या स्वरूपात, ती 1 धाव. हे 9 धावा या आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये खर्च केल्या आहेत. एक चांगली फलंदाजी, एक मोठं आव्हान त्यांना उभं करायचं आहे ते फेअरलेस फायटर्स बुलढाणा संघाच्या समोर, कारण या संघामध्येही तेवढ्याच ताकदीचे फलंदाज आपल्याला बघायला मिळाले आहेत गेल्या 2 दिवसांपासून. पुन्हा एकदा अंगावर टाकलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने ताकदीने मारण्याचा प्रयत्न, थोडे लेट झालेत, त्या दरम्यान घेतली ती 1 धाव. आता स्ट्राईकवर असतील डावखुरे हाताचे फलंदाज राज, जे की अतिशय चांगल्या प्रकारे साथ निभावत आहेत संतोष यांचा. कारण माहिती आहे एक फलंदाज आक्रमण करतो तर दुसऱ्या फलंदाजाने संयमीने खेळून त्यांना साथ देणं अतिशय गरजेचं, कारण पार्टनरशिप जेवढी बनपेल. बघा, एवढ्यातच मी बोललो होतो एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 4 प्रयत्नात बॅट चिकड्या घेऊन विकेट किपरच्या हातात चेंडू समावलाय, चांगलं कनेक्शन आणि बाद व्हावं लागतंय पुन्हा एकदा डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला. नवीन फलंदाज राजची जागा घेण्यासाठी सतीश. बघूयात कशा प्रकारे फलंदाजी करतायत सतीश, कारण ज्या फॉर्म मध्ये ज्या लयीत आपल्याला संतोष खेळताना दिसतोय, निश्चितच जर संतोषला एखाद्या फलंदाजाची साथ जर मिळाली तर एक मोठं आव्हान आपण फेअरलेस फायटर्स बुलढाणा संघासमोर उभं करू शकतो. बघा, दोघही संघांना विनंती असेल की आपल्या निर्धारित दिलेल्या वेळेत सामना पूर्ण करायचा आहे, कारण आजचा अंतिम दिवस आहे आणि थोडं सहकार्याची अपेक्षा तुमच्याकडून आम्हाला असेल, कारण सामने लवकर संपवायचे आहेत. अंतिम सामना हा अंधारात घेण्यापेक्षा जेवढं उजेडात घेतला जाईल तेवढं बरं असेल.
ग्राउंडचा टाइम आपल्याला 3 वाजेपर्यंत दिलाय अंतिम सामन्याचा, त्यामुळे लवकरात लवकर सामने संपवायचे आहेत. चांगला कमबॅक केलंय गोलंदाजाने, कर्णधाराने. पहिल्या 2 चेंडूवर धावा खर्च केल्या होत्या, मात्र चौथ्या चेंडूवर गडी बाद केलाय आणि चांगलं कमबॅक. एक निर्धाव चेंडू टाकून चांगल्या चेंडूला सन्मान देऊन पहिला चेंडू खेळून काढलाय. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू टाकताय. निर्धाव चेंडू टाकून षटकाची सांगता केली आहे, एक गडी बाद केलाय आणि धावसंख्या झाली आहे ती 4 षटक पूर्ण. 35 धावा, 35 धावा. बघा ग्राउंडवर ज्या टीम्स आल्या त्या टीम्स पैकी जर एखादी टीम नाश्त्याची राहिली असेल, कोणी नाश्त्याचं राहिले असेल, तर कृपया नाश्त्याच्या स्टॉल जवळ जाऊन नाश्ता करून घ्यायचा आहे, की कारण 15-20 मिनिटात नाश्त्याचा स्टॉल हा बंद होणार आहे. नंतर कोणत्याही संघाने असं म्हणू नये की आम्हाला नाश्ता अजूनपर्यंत मिळाला नाहीये. कृपया विनंती असेल, ज्यांचा नाश्ता बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर नाश्ता करून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा ग्राउंडवर येऊयात आणि 4 षटकांचा खेळ झालाय. अर्धा खेळ जरूर संपलाय. गेल्या 24 चेंडूंमध्ये चांगला धावा कुठून काढल्यात आणि आता बाकी आहेत ते 24 चेंडू. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक टाकलेले गोलंदाज अतुल, वैयक्तिक दुसरं, संघासाठी 5वं. चांगल्या लयीत, चांगल्या रिदम मध्ये रनअप. ऑफसाइड दिशेला टाकलेला चेंडू लेग साइड दिशेला मारण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर, पण एक धावावर समाधानी व्हावे लागेल संतोष यांना. अतिशय चांगली गोलंदाजी, फलंदाजी आपल्याला या दोघही संघांकडनं बघायला मिळते. मोठे फटके जरूर आलेत, विकेटही आल्यात, धावाही आल्यात, धाव्या सेफही झाल्यात. आता लेग साइडच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू, सलग तिसरा चेंडू निर्धाव खेळतायत हे फलंदाज. बघा 3 चेंडू निर्धाव खेळून काढलेत सतीश यांनी. हे 3 चेंडूंचं प्रेशर त्यांच्यावर कुठेतरी जाणवत असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. बघूयात पुढच्या चेंडूवर मोठा फटका येतोय. बघा समोरच्या दिशेला उंच भिरकावून दिलाय चेंडू, क्षेत्ररक्षक आहे आणि मिळवलाय तो चौकार. काय फटका सजवला होता. 3 चेंडू डॉट जरूर आले. आता बॅटचा जो फेस होता समोरच्या दिशेला ठेवलाय, सरळ बॅटने स्ट्रोक खेळलाय आणि धावा आल्या त्या 4. या चौकाराने धाव संख्या झाली ती 40 धावा. 3 गडी बाद असतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. आता मात्र रिव्हर्स फटका सक्सेस करून दाखवलाय आणि मिळवलाय तो चौकार. बघा ज्या प्रकारे आतापर्यंत मागील 3 चेंडू खेळून काढले होते, निर्धाव चेंडू खेळून काढले होते, पण आता मात्र एक चेंडू बॅटला लागलाय, मिडल झालाय, दुसरा चेंडू देखील मिडल झालाय. आता असेच काहीसे मोठे फटके आपल्याला सतीशच्या माध्यमातून बघायला मिळतील की काय, याच अपेक्षेने त्यांचं पवेलियन देखील त्यांच्याकडे बघतंय. कारण ज्या ताकदीने दोघही फलंदाज फलंदाजीसाठी ओळखले जातात त्यांचाच प्रेझेंटेशन ते आपल्या समोर करताय. या चौकाराने धावसंख्या झाली ती 44 धावा. 4 चेंडू या षटकाचे झालेत. 5वा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे आणि या सामन्याच्या पहिल्या इनिंगची ही 5वी ओव्हर असेल. अतिशय चांगली फटकेबाजी आतापर्यंत केली आहे, गोलंदाजी देखील केली आहे, धावा आल्यात पण विकेटही मिळवल्या आहेत. एक चांगला रनअप आहे तो या गोलंदाजाचा, चांगला रिदम मध्ये रनअप, टप्पाही चांगला, पण तेवढ्याच चांगल्या प्रकारे खेळून काढलाय फटका फलंदाज सतीश यांनी. आता मात्र रिव्हर्स फटका दाखवला होता, पण एक चांगली फलंदाजी, तिसरा लागोपाठचा चौकार मिळवलाय फलंदाज सतीश यांनी. एक चेंडू या षटकाचा बाकी आहे आणि काय फटके सजवतोय, काय फटके.
कारण रिव्हर्सचा फटका मारला होता, रिव्हर्स साठी क्षेत्ररक्षक तिथे तैनात केला, मात्र मोकळा सोडला. ते लेग साइडची दिशा, थर्डमॅनची दिशा, त्या दरम्यान आलाय तो गॅप, मिळालाय तो चौकार. जिथे गॅप असेल तिथे आता फटके खेळतोय सतीश. मागील 3 चेंडूंमध्ये बॅट ऑफ द मिडल चेंडू झालेत. 3 चेंडू डॉट जरूर आले होते, पण मात्र चांगल्या प्रकारे कव्हर केलंय त्या 3 चेंडूंना आणि धावा मिळवल्या त्या लागोपाठचे 3 चौकार. बघूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे खेळताय. हा सुद्धा बैठक मारण्याचा प्रयत्न, पण तिथे क्षेत्ररक्षक आहे. त्या दरम्यान मिळाली आहे ती 1 धाव. या 1 धावेने 5वं षटक संपलंय. धाव संख्या झाली आहे ती 49 धावा. 5 षटक पूर्ण. आता आपल्याला मोठे फटके बघायला मिळतील, कारण बाकी आहेत ते फक्त 18 चेंडू. कारण या 18 चेंडूमध्ये जेवढ्या धाव्या जास्तीत जास्त लुटवता येतील तेवढंच बोनस रन आपल्याला म्हणता येईल जळगाव सुपर किंग्स संघासाठी. कारण फलंदाजही तेवढ्या ताकदीचे आहेत. समोरच्या संघामध्ये फेअरलेस फायटर्स बुलढाणा, त्यांच्या अपोजिट मध्ये असलेला संघ. आता बघूयात गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज आकाशला आमंत्रित केलंय की काय. वैयक्तिक दुसरा संघासाठी 6वं षटक. पहिलं षटक चांगल्या प्रकारे टाकलं होतं, 4च धावा खर्च केल्या होत्या. आता बघूयात हे 6वं षटक कशा प्रकारे हाताळतोय, कारण हे षटक महत्वाचं षटक ठरेल. कारण या षटकामध्ये धावा येऊ शकतात किंवा गडी देखील लागोपाठ बाद होऊ शकतात. बघा सतीशची फलंदाजी जी आतापर्यंत चालू आहे ती 7 चेंडूंमध्ये 13 धावा, आणि संतोष यांची फलंदाजी असेल 11 चेंडूंमध्ये 21 धावा. पहिला चेंडू रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये जरूर गेलाय चेंडू. कॅचचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडू मागे. त्या दरम्यान एक चांगला क्षेत्ररक्षण प्रयत्न देखील चांगला होता झेल घेण्याचा, आणि मिळवल्या त्या 2 धावा. या 2 धावेने धावसंख्या झाली 51. अर्धशतक पूर्ण झालंय जळगाव सुपर किंग्स संघाचं. दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बैठक मारण्याचा प्रयत्न. बहुतेक लेग बायचा रन हा पंचांचा इशारा आलाय. आता स्ट्राइक वर असेल संतोष. गेल्या 1 षटकापासून संतोष नॉन स्ट्राइक वर उभा असल्या कारणाने त्याची बॅट तळपेल की काय असं वाटतंय, कारण ज्या प्रकारे बॅट फ्लो चालू आहे ताकदीने बॅट फिरवतोय, मोठे मोठे फटके खेळतोय. फुलटॉस चेंडू समोर दिशेला भिरकावून दिला. नो बॉल आलाय, पंचांचा इशारा. अबाव द हाईटचा हा नो बॉल. पंचांचा पंखा फिरलाय, मिळवलाय तो फ्री हिट. बघूयात फ्री हिट वर कशा प्रकारे फटका खेळतोय सतीश, कारण वेगवेगळ्या शैलीमध्ये फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. रिव्हर्स फटका असेल, बैठक फटका असेल. आता बघूयात कशा प्रकारे फटके खेळतोय, कारण फ्री हिट चेंडू आहे. समोरच्या दिशेला भिरकावून दिलाय, क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव घेण्यात यशस्वी झाले फ्री हिट चेंडूवर. मोठा फटका पाहिजे होता, पण एक चांगल्या गोलंदाजी कमबॅक केलंय गोलंदाज आकाश यांनी. स्ट्राइकवर असेल संतोष पुन्हा एकदा. आता मात्र बॅटची कळा घेऊन दांडी गोल केली आहे. मोठा झटका लागलाय जळगाव सुपर किंग्स संघाला संतोषच्या स्वरूपामध्ये, कारण संतोष ज्या प्रकारे फलंदाजी करत होता, जर संतोष निश्चितच शेवटचे 2 षटक मैदानावर राहिला असता तर मोठी धावसंख्या उभारण्यात मदत झाली असती, पण त्याच ताकदीचा दुसरा फलंदाज मैदानात जातोय. जर्सी नंबर 3 कार्तिक, हाही देखील तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहे. बघा मागील षटक चालू होण्यापासून तेव्हाच बोललो मी की जर मोठे फटके येतील देखील, पण विकेटही मिळवेल, कारण चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय आकाश. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. बॅटचे आतली कळा घेऊन स्टंपला चेंडू लागलाय, त्रिफळा उडवलाय आणि नवीन फलंदाजाला आमंत्रित केलंय.
बघूयात आता नवीन फलंदाज कार्तिक कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, कारण आतापर्यंत तर फलंदाजी अतिशय सुरेख देखील झाली आहे, गोलंदाजी देखील सुरत झाली आहे. पहिल्या चेंडूवर थर्डमॅनच्या दिशेला उंचावून दिलाय, क्षेत्ररक्षक आहे पण बघूयात किती धावा घेण्यात यशस्वी होत आहेत. 2 धावा घेण्यात यशस्वी झालेत. एक चांगली कॉलिंग म्हणावी लागेल दोघही फलंदाजांची. आल्या आल्या 2 धावेने धावफलक सुरू केलंय. 6वं षटक असेल या षटकातलं. चेंडू शेवटचा चेंडू असेल 6व्या षटकाचा. पुढे येऊन मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि सीधा ब्लॉक खोल मिडल केलाय आणि दांडी 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 गुल करून दिली आहे शेवटच्या चेंडू मध्ये. नवीन फलंदाज कार्तिक याची 6वं षटक चांगल्या प्रकारे संपवलंय. धावसंख्या झाली आहे ती 57 धावा. 6 षटक पूर्ण झालेत. आता फलंदाजीसाठी आलेत डॉक्टर अमित. हेही देखील चांगली फलंदाजी करतात. बघा तेवढेच ताकदीचे फलंदाज एक जातोय एक येतोय, पण जर त्यांच्यापैकी एखादा फलंदाज शेवटपर्यंत सतीशची साथ देण्यासाठी जर उभा राहिला तर निश्चितच एक मोठं धावसंख्या उभारू शकेल जळगाव सुपर किंग्स संघ. आता मात्र पुन्हा एकदा कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंटच्या भूमिकेत. वैयक्तिक दुसरं षटक असेल आणि संघासाठी 7वं षटक असेल. बघूया आता कशा प्रकारे आता षटक हाताळतायत. पहिला चेंडू टाकण्यासाठी सतीश याला सज्ज असेल स्वतः कर्णधार. आता मात्र भिरकावून दिलाय गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात आहे. बघूयात 2 धावा घेत आहेत की काय. एकच धाववर समाधानी व्हावं लागलंय. 1 धाव देऊन षटकाची सुरुवात केली आहे गोलंदाजाने. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. जिथे क्षेत्ररक्षक आहे त्याच दिशेला गोलंदाजी चालू आहे. एक चांगली रणनीती म्हणावी लागेल. आता मात्र डॉक्टर अमित यांच्यासाठी क्षेत्ररक्षण मध्ये थोडा बदल केलाय. कव्हरच्या दिशेला बाउंड्रीवर एक खेळाडू तैनात केलाय. रिव्हर्सचा फटका मारण्याचे जे खेळाडू होते ते नॉन स्ट्राईकला आल्यामुळे, कारण आता त्या दरम्यान येते पुन्हा एकदा 1 धाव. अतिशय चांगली फटकेबाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण आपल्याला सर्व क्षेत्र मध्ये चांगले खेळाडू आपल्याला बघायला मिळतात या डॉक्टर्स क्रिकेट लीग मध्ये. तिसरा चेंडू कशा प्रकारे हाताळतोय सतीश. आता मात्र गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न होता आणि आत्महत्या करून बसलाय फलंदाज सतीश. ज्या कार्यासाठी स्वतः गोलंदाज कर्णधार आमंत्रित केले होते, स्वतःला आमंत्रित केलं होतं, तेच कार्य करून दाखवलंय इनफॉर्म बॅट्समन सतीश याला बाद केलाय. धावसंख्या झाली होती 59 धावा 59. एक मोठा झटका लागलाय. गेल्या 7-8 चेंडूंमध्ये ज्या प्रकारे फटकेबाजी करत होते डॉक्टर सतीश, तर नवीन फलंदाज सतीश यांची जागा घेण्यासाठी विशाल, फलंदाज राहुल आणि ज्यांनी सुरेख झेल घेतलाय ते क्षेत्ररक्षक विशाल. बघूयात आता कशा प्रकारे गोलंदाजी करताय, कारण आतापर्यंत ज्या कार्यासाठी स्वतःला आमंत्रित केलं होतं ते करण्यात यशस्वी ठरले. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 2 चेंडूंमध्ये 1-1 धाव आणि तिसऱ्या चेंडूवर गडी बाद केलाय. काय चेंडू टाकलाय ऑफसाईडच्या दिशेला. गुड लेंथ वरचा चेंडू निर्धाव चेंडू टाकून सरळ चेंडू जातोय विकेट किपरच्या हातात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू अतिशय चांगला आणि महत्वाचं षटक हाताळतायत कर्णधार गोलंदाज. 5 चेंडू आतापर्यंत झालेत. शेवटचा चेंडू कशा प्रकारे टाकताय, किती धावा घेण्यात यशस्वी होत आहे, कारण 2 चेंडू लागोपाठचे डॉट आलेत. तर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलंय.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिघही चेंडूंवर झाला होता, पण एकही चेंडूवर यशस्वी झाले नाहीयेत ते नवीन फलंदाज राहुल. आता मात्र या इनिंगचं असेल शेवटचं षटक. 8वं 59 धावांवर थांबवून ठेवलंय. या इनिंगची हे शेवटचं षटक असेल. बघूयात गोलंदाज कोण आहेत. नवीन गोलंदाज पंकजला आमंत्रित केलाय. सामना करतील डॉक्टर अमित. या 6 चेंडूंमध्ये जेवढ्या जास्त धावा कलेक्शन करता येतील तेवढ्या कलेक्शन करण्याचा प्रयत्न असेल फलंदाजाचा, कारण या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये ज्या धावा येतील त्या बेनिफिट धावा असतील. मात्र समोरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न. अतिशय चांगली गेंदबाजी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतायत. आता मात्र मध्ये येऊन खेळलाय फटका. बघूयात चौकार आलाय, महत्वाचा चौकार. आतल्या दिशेला शफल होऊन मारलेला हा फटका, घुसून मारलेला फटका. मिळवल्यात 4 धावा. पहिला चेंडू निर्धाव जरूर टाकला होता, दुसऱ्या चेंडूवर आलाय तो चौकार. बघूयात आता येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करताय आणि कशा प्रकारे फलंदाजी करतायत फलंदाज, कारण दोघही संघांसाठी हे 4 चेंडू खूप महत्वाचे. कारण इथून जे धावा वाचवल्या जातील, धावा येतील, तेवढ्याच त्या महत्वाच्या असतील. कारण हे शेवटच्या चेंडूमध्ये येणाऱ्या ज्या धावा असतात ह्या कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या किंवा गोलंदाजी करणाऱ्या संघाला खटकतात, कारण कॅल्क्युलेशन हे थोडस वाढत जातं. पुन्हा एकदा मध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न. खूप टप्प्याचा टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू टाकलाय. 1 चेंडू गोलंदाजाचा तर 1 चेंडू फलंदाजाचा. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. सामना करतील डॉक्टर अमित. आता मात्र भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. बघूया झेल होतोय का, आणि झेल सोडलाय. जिथे एकही धाव नव्हती तिथे 3 धावा घेण्यात यशस्वी होत आहे की काय फलंदाज, आणि यशस्वी झालेत. जिथं एकही धाव नव्हती, गडी बाद होता, त्या दरम्यान येत आहेत त्या 3 धावा. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवर झेलबाद घेण्याची संधी होती, झेल सोडलाय. मिळाल्या त्या 3 धावा. बघूयात आता शेवटचे 2 चेंडू कशा प्रकारे हाताळताय फलंदाज. 66 धावा झाल्यात, 6 गडी बाद आहेत. शेवटचे 2 चेंडू कशा प्रकारे फलंदाजी करतोय फलंदाज राहुल, कारण 3 चेंडू डॉट खेळून काढलेत लागोपाठ. आता मात्र समोरच्या दिशेला चेंडू उंच विरकावून दिलाय. 2 रनचा कॉल आहे आणि डॉक्टर अमित त्यांची चांगली रनिंग म्हणावी लागेल. 2 धावा घेण्यात यशस्वी झालेत. जिथं 1 धाव होती तिथे 2 धावा घेतल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या झाली होती 68 धावा. शेवटचा चेंडू असेल पहिल्या इनिंगचा. सामना करतील फलंदाज राहुल. किती धावा घेण्यात यशस्वी होत आहेत, कारण या चेंडूवर येणाऱ्या धावा महत्वाच्या असतील. उंच उडवून दिलाय समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक धावतोय. बघूयात रनिंग कॅच होते का, आणि एक उत्कृष्ट झेल, या पूर्ण स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट झेल म्हणून हा झेल जर घोषित केला तर काही वावगं नसेल, कारण रनिंग करत कॅच घेऊन डाय मारलाय आणि कॅच यशस्वी केलाय. काय झेल घेतलाय क्षेत्ररक्षकाने, अतिशय चांगला झेल. 68 धावा करण्यात यशस्वी झाले आहेत जळगाव सुपर किंग्स संघ. फेअरलेस फायटर संघाला धावांचं आव्हान असेल, 69 धावांचं आव्हान असेल. निर्धारित 48 चेंडूंमध्ये 69 धावा पूर्ण कराव्या लागतील. ज्या प्रकारे फटकेबाजी झाली होती, निश्चितच कुठेतरी 10-15 धावा कमी पडल्यात की काय याची उणीव त्यांना भासत असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. पण एक चांगलं गोलंदाजीचं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजांचं. ज्या प्रकारे धावा दिल्यात त्याच प्रकारे गडी देखील बाद करण्यात यशस्वी झालेत, आणि विशेष कौतुक करावं लागेल कर्णधाराचं. अतिशय चांगलं महत्वाचं 7वं षटक ज्यांनी टाकलं, ज्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्यात
बहुतेक 2च धाव खर्च केल्या आहेत. 69 धावांचं आव्हान असेल फेअरलेस फायटर संघाला. डॉक्टर्स क्रिकेट लीगचा हा आजचा अंतिम दिवस. या अंतिम दिवसामध्ये नाशिकच्या गुलाबी थंडीत रंगलेला हा शेवटचा थरार, शेवटच्या दिवसाचा थरार. कारण यानंतर चालू होतील ते नॉकआउटचे सामने. ज्या संघांचा नाश्ता अजूनपर्यंत बाकी असेल त्यांना विनंती असेल की त्यांनी लवकरात लवकर नाश्त्याच्या स्टॉल जवळ जायचं आहे आणि नाश्ता करून घ्यायचा आहे. कारण आता वेळ झाली आहे ती स्टॉल बंद करण्याची. हॅलो. जळगाव सुपर किंग संघाला विनंती असेल की त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आणि फेअरलेस फायटर संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. कृपया सहकार्य करावे. पंचांनाही विनंती असेल की त्यांनी मैदानाचा ताबा घ्यावा. पहिल्या सामन्याचे पंचगिरी जे करतायत ते विजय उमरे सर आणि धनंजय लोखंडे सर, दोघंही प्रचंड अनुभवी पंच. त्यांच्या निगराणीत हा सामना होतोय. मारतील. बुलढाणा फायटर संघाला विनंती आहे की त्यांनी त्यांचे सलामीचे फलंदाज मैदानात लवकर पाठवायचे आहेत. फलंदाज फेअरलेस फायटर संघाचे कर्णधार
नमस्कार दोस्तों और धन्यवाद हर्षवर्धन चौधरी। आप सुन रहे थे अब तक का मराठी में समालोचन हर्षवर्धन चौधरी के मार्फत। बहुत ही बढ़िया उम्दा सितारे, उभरते हुए सितारे, नासिक गांव के ऑलराउंडर, साथ ही साथ अंपायरिंग भी करते हैं, कमेंट्री भी करते हैं, स्कोर का लेखा जोखा भी करते हैं और खेल की मानो तो बहुत ही बढ़िया ऑलराउंडर खेल भूमिका में भी नजर आते हैं। ये तो हुई हर्षवर्धन चौधरी की बात। आगे बढ़ते हैं मुकाबले की तरफ। 69 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए 8 ओवर यहाँ पे खेलने हैं। 8 ओवर का ये मुकाबला आप देख रहे हैं तीसरे और अंतिम दिन के खेल में डॉक्टर्स प्रीमियर लीग स्टेट चैंपियनशिप सीजन 1 में 69 रन्स टू विन। दोनों ही सलामी के बल्लेबाज मैदान में उतर चुके हैं, ऋषि और शिवा। स्ट्राइक एंड पे ऋषि, नॉन स्ट्राइक एंड पे शिवा। गेंदबाजी की कमान संभालने आए हैं राहुल। कदमों का इस्तेमाल किया, उछाल ज्यादा थी उस गेंद पे, सीधा गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में। बढ़िया शुरुआत कराते हुए अपने टीम को राहुल, 2 गेंद लगातार डॉट गेंद यहाँ पे आती हुई। 69 रन, अपना समय ले सकते हैं यहाँ पे दोनों ही बल्लेबाज, क्योंकि लक्ष्य इतना बड़ा नहीं है, लेकिन एक साझेदारी यहाँ पे बनानी होगी दोनों ही सलामी के बल्लेबाजों को। एक बढ़िया स्टार्ट जरूर देना होगा यहाँ पे। अगली गेंद इस मर्तबा बहुत ही बढ़िया ढंग से कलायु के सारे खेल दिया स्क्वायर लेग के क्षेत्र में। वहां पे कोई भी क्षेत्र रक्षक मौजूद नहीं है। डीप से जब तक डीप मिड विकेट से क्षेत्र रक्षक दौड़ते, गेंद को लपकते, आसानी के साथ 2 रन किए पूरे। अपना खाता खोलते हुए इस 2 रनों से ऋषि। ऋषि ये नाम जब भी मैं सुनता हूं तो भी याद आता है वन ऑफ द एक्साइटिंग क्रिकेटर ऑफ द पास्ट, बहुत ही विख्यात बल्लेबाज। इसी के बीच खेल निकाला है इसको बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में। 1 रन जोड़ते हुए अपने खाते में दोबारा टीम का स्कोर जहां पहुंचा है 3 रनों पे। जी जैसे कि मैं कह रहा था, ऋषि वैद्य का नाम याद में आता है, क्योंकि बहुत ही बढ़िया एक नामांकित बल्लेबाज है टेनिस क्रिकेट की बात करें तो। अगली गेंद कदमों का इस्तेमाल किया, पहली गेंद का सामना कर रहे थे यहाँ पे शिवा। गेंद हवा में, कवच के क्षेत्र रक्षक उसके नीचे जाते हुए कैच लेने का मौका था, लेकिन भाग्य ने साथ दिया शिवा का और 2 रन अर्जित किया। आई होप वहां पे सब ठीक है। थोड़ा सा कैच लेते वक्त अविराज जी गिर गए, लेकिन आई बिलीव ऑल इज ओके। काफी चुस्त और तंदुरुस्त हमारे सभी डॉक्टर्स हैं यहाँ पे। थोड़े से नाखुश जरूर होंगे गेंदबाज, क्योंकि कैच लेने का मौका था। 69 रन यहाँ पे डिफेंड करने हैं, तो ऐसे मौके आपको गवाने नहीं है। कैचेस विन मैचेस, तो कितना खतरनाक ये साबित होगा शिवा को जीवन दान देना। देखते हैं कदमों का इस्तेमाल इस पर तबाह, दोबारा वहां पे गेंद जाती हुई और बैक टू बैक ड्रॉप्ड कैचेस। लगातार 2 चांस यहां पे मिलते हुए बल्लेबाज शिवा को। पहले अभिषेक, पहले अभिराज और अब राज। 2 ड्रॉप कैचेस पहले ओवर के समाप्ति के बाद। स्कोर हुआ है 6 रन। शुड हैव बीन टेकन बोथ दोस कैचेस, wasn't that hard. The second one was relatively easier, should have been taken but not to be. Shiva lives another day. 763 more required now of 42 deliveries. 42 गेंदों में 63 रनों की जरूरत है। गेंदबाजी की कमान संभालने आए हैं अभिराज। जरूर वो मौका जो गवाया था गेंदबाजी करते हुए, अपने टीम को विजय रथ पर लेके जाना चाहेंगे। बहुत ही बढ़िया शुरुआत गेंदबाजी करते हुए अभिराज की। लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए चकमा दे गए बल्लेबाज शिवा को। हालांकि आप देख सकते हैं शिवा काफी डाउन द पिच जाते हुए नजर आ रहे। तीनों गेंद का जो सामना किया है डाउन द पिच जाते हुए,
आक्रमण करने की कोशिश की है उन्होंने अपने मंशा को जताते हुए। अगली गेंद इस मर्तबा जहां पे थे वहीं से फ्रंट फुट में आके इसको ऑन साइड में खेलना चाहते थे। लगातार 2 डॉट गेंदों के साथ अपने स्पेल की शुरुआत करते हुए अभिराज। बढ़िया गेंदबाजी, स्कोर थमा हुआ है 6 रनों पे। जीतने के लिए अब और 63 रनों की जरूरत है अगले 40 गेंदों में। इस मर्तबा पटकी हुई है गेंद, बैकफुट पे गए, बढ़िया ढंग से इसको पुल कर लिया है। गेंद जा रही डीप स्क्वायर लेग क्षेत्र में, बढ़िया क्षेत्र रक्षण और 1 रन से संतुष्टि जताई दोनों ही बल्लेबाजों ने। दूसरे रन का कोई भी प्रयास दिखा नहीं। इस 1 रन की बदौलत स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 7 रनों पे। 7 runs on the board, still 3 deliveries to go in the second over. Rishi on strike, wanted to play that reverse switch hit. No connection with the bat. 3 dot deliveries out of the 4 deliveries from Abhiraj in this over. Has been a relatively very good over. 7 runs on the board. 62 runs still required to win of 38 deliveries. This time goes down the track. Just flick of the wrist down to the deep square leg region. Away she goes. Good fielding by the fielder. 2 bounces straight to the bowler end. Just a single. 8 runs on the board. Going slow and steadily. No need to push anything harder right now for the batting side. But already the asking rate has climbed to 10 runs per over. This time Ross on the backfoot, nicely paid down to the cow corner region. Long on fielder going underneath. Nicely fielded by the fielder at the long on region. Mayur is the fielder. At least ran 10 to 15 yards and gave everything which he has. Good fielding effort. 100% commitment shown by the fielder Mayur over there. At the end of the second over, it's 10 runs on the board. Still require 59 runs to win of 36 deliveries. The asking rate 9.33 per over. This is the first match of the third and final day in Doctors Premier League State Championship Season 1 and the last league match, I believe, for this season. Okay, the penultimate. That means one more league match is remained. I believe in ground number 1 already the quarters have started. At the end of the second over, 10 runs on the board. Santosh Shable coming on to bowl the third over of this inning. Just you can see the restriction have been updated. You can see more and more fielders outside the 30-yard circle. You can see a deep extra cover, a long off, a long on, a deep mid-wicket. Fielder being placed between the vacant area, cow corner and long on. Rishi on strike. Good delivery, this good rising delivery on a sort of good length area. Had a good bounce on that delivery by Santosh. Starts with the dot delivery. This time goes down the track. Nicely played it down to the mid-wicket region. There's a fielder out there. Good active pick up by the wicket keeper. Throw was quite wayward. Just a single nevertheless. Moves on to 11. 11 without losing any wicket.
Nicely going through the rhythm, those two batters settling down this time. Nasim flicked it down to the deep square leg region. There's a fielder out there. Will it race towards the boundary? Good fielding though. Outstanding fielding. Just ran 20 to 25 yards and showed some football skills at the last moment. Just saved a run for his side. Brilliantly done. With those 3 runs, score quickly moves on to 14. 14 on the board. Still 3 deliveries to go in this over. Santosh continuing from right arm over the wicket. On strike, it will be Rishi. This time, nicely played it on the right hand side of the cow corner fielder. Just a single, I believe. Good fielding though. And it ricocheted. The bowler couldn't collect it, but no harm done. It was a good backup from the fielder at mid-off region. Just a single. 15 on the board. 2 deliveries to go. Just a slight hesitation we can see from both the batsmen. Goes down the track, wanted to play it on the offside. Dot delivery once again. Last delivery of the over coming up. Been a good over, just given away 5 runs in this over. Santosh with the last delivery of the 3rd over. Wanted to play a reverse hit just away from the wicketkeeper. They will run a single over there. But was a good attempt from the wicketkeeper at the end of the 3rd over. It's 16 runs on the board. So still require 53 runs to win of 30 deliveries. The asking rate has jumped on to 10.35. A score statistician Sandeep Patil sir says at the end of the 1st over it was 6 runs, at the end of the 2nd over it was 10 runs, and the end of the 3rd over is 16 on the board. Some water for the batsman and some message as well to keep running. I believe the running between the wickets have been a problem for this pair, wherein there should have been many doubles converted. After 3 overs, Jalgaon Warriors were at 25 for 2. And Fearless Fighters, they are now at 16 without losing any wicket. Next delivery. This time played nicely, handsomely down to the mid-wicket region. Will they go for the second? They are going for the second. This time throw is coming at the non-striker end. Just a wayward throw away from the bowler. A good backup but by the fielder at the cover region. Couple of runs taken by the batsman. Score moves on to 18 on the board. Abhiraj has come on to bowl the second and final over of his individual quota and 4th over of this inning. Abhiraj going left arm over the wicket. On strike, it is Shiva. This time made some room, played an extravaganza shot down to the extra cover region. Brilliantly hit this time Shiva. Good connection of the bat and a boundary. That's what the message was given by the player who had brought some water on the field. Score quickly moves on to 22 on the board. 47 needed now of 28 deliveries. Definitely will go down the wire this match as well. Each and every match is very, very crucial for those players. Next delivery, Abhiraj will have to mend his line and length pretty quickly.
This time, that is a bold, outstanding delivery. Wanted to reverse hit it and bowled a fuller length delivery and uprooted the middle stump. First wicket down. He was looking good. Shiva got 2 times lucky, but this time he'll have to go back in the pavilion. New batsman coming in place of Shiva. Sagar, wicketkeeper batsman, the wicketkeeper of the side. Now will roost with the bat. Still required 47 to win of 27 deliveries. 47 रनों की जरूरत है 27 गेंदों में. सागर दमखम दिखाने आए हैं अपना स्ट्राइक लेते हुए. अभिराज एक सफलता पाने के बाद जरूर कॉन्फिडेंस के साथ, विश्वास के साथ गेंदबाजी करेंगी. अगली गेंद के बीच में लेफ्ट आर्म ओवर द विकेट, हमसे दूर दौड़ते हुए अभिराज. This time nicely played on the up down to the long off region. One bounce straight to the fielder. Good fielding though. Just a single. 23 on the board. Still 2 deliveries to go in the 4th over. 23 on the board. 46 still required of 26 deliveries. Rishi on strike. Goes down the track, converts that into a full toss. Just flicked off the wrist down to the short mid-wicket region. Just a single. 45 of 25. Asking rate is creeping little bit upwards once again. Goes about to 11 per over. This time connected a reverse hit, not that sweetly, but at least they would get a run. So at the end of the 4th over, it's 25 runs on the board. That means of the last 24 deliveries, that is 4 overs, they require 44 runs to win, 11 runs per over. गेंदबाजी की कमान संभालने आए हैं राज. 24 गेंदों में 44 रनों की जरूरत. सामना करेंगे सागर. या दिखाएंगे दमखम, ये जिताएंगे अपने टीम को. ये मुकाबला, अहम मुकाबला. अगली गेंद तेज तरार गेंद, थोड़ी सी उछाल ज्यादा इस गेंद पर. सीधा गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में, लेकिन अंपायर का व्हाइट बॉल का इशारा. काफी देर के बाद गुड मॉर्निंग सभी को, सभी का स्वागत है तीसरे और अंतिम दिन के खेल में. आप देख रहे हैं डॉक्टर्स प्रीमियर लीग स्टेट चैंपियनशिप सीजन 1. मीनाक्षी गिरी मैम, सेक्रेटरी ऑफ टेनिस क्रिकेट एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र और टेनिस क्रिकेट एसोसिएशन ऑफ इंडिया, क्या बेहतरीन आयोजन और नियोजन उन्होंने किया है यहाँ पे. मीनाक्षी गिरी मैडम ने इस मर्तबा हवाई फायर, गेंद हवा में, लॉन्ग ऑन के क्षेत्र रक्षक उसके नीचे आते हुए और आखिरी मोमेंट पे कैच छूटा. जिस तरह से उन्होंने पोजीशन लिया था, जिस तरह से वो गेंद के नीचे आए थे, ऐसा लग ही नहीं रहा था कि मयूर वो कैच छोड़ेंगे, लेकिन आखिरी मोमेंट पे वो कैच छूटा. कितना खतरनाक वो साबित होगा, क्योंकि 42 अब 41 रनों की और जरूरत है और गेंदें बची है 23. देखना होगा. अगली गेंद ऐसे के बीच में सागर अभी भी स्ट्राइक एंड पे डटे हुए. इस मर्तबा अंदरूनी किनारा
थोड़ा गेंद अंदर की तरफ आई, गेंद जारी स्क्वायर लेग के क्षेत्र में, दूसरा रन खतरनाक हो सकता है। बहुत ही चुस्तेनी दिखाई यहां पे क्षेत्र रक्षक ने डीप स्क्वायर लेग के। एक रन खाते में जुड़ेगा। जीतने के लिए अब समीकरण 22 गेंदों में 40 रनों की जरूरत। दो बड़े हिट समीकरण आसान कराएगा यहां पे बल्लेबाजी करने वाली टीम को। अगली गेंद दोबारा सज्ज होते हुए ऋषि। इस मरतबा हवाई फायर कवच के क्षेत्र में, वहां पे क्षेत्र रक्षक जस्ट थोड़े से दूर रह गए। एक्स्ट्रा कवर और कवच के क्षेत्र रक्षक, लेकिन बढ़िया चेज यहां पे किया कवच के क्षेत्र रक्षक ने, और लगता है ऐसा टीम के लिए कुछ अहम 2 रन बचाए। तीन रन दौड़कर मुकम्मल किया बल्लेबाजों ने। बढ़िया रनिंग द विकेट्स रही, लेकिन बढ़िया यहां पे रोका 1 रन अपने टीम के लिए। सागर आए हैं स्ट्राइक एंड पे। रिवर्स हिट का प्रयोग किया, गेंद हवा में है और इस मरतबा दोबारा कैच लपकने में असफल। 2 जीवन दान दिया था पहले शिवा को, अब 2 जीवन दान दिया गया है सागर को। गेंदबाज मनी मन सोचते हुए करे तो क्या करे। इस 1 रन से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 33 रनों पे। स्ट्राइक एंड पे आते हुए ऋषि, कदमों का इस्तेमाल, इस मरतबा बढ़िया हिट, लॉन्ग ऑफ पे क्षेत्र रक्षक तैनात, इस मरतबा कैच लपका बढ़िया ढंग से, विकेट की हुई है प्राप्ति। खुश हुए गेंदबाज संतोष। संतोष ने बढ़िया कैच लपका और गेंदबाज जो खुश हुए है वो है राज। बढ़िया जज किया इस बार संतोष ने, अपने आप को संयम रखा और बढ़िया ढंग से कैच को लिया यहां पे। लेकिन एक बढ़िया पारी खेलते हुए लौटे हैं फिलहाल ऋषि। अपने टीम के लिए बढ़िया ओपनिंग करते हुए 10 रन बनाए। जीतने का समीकरण अब 19 गेंदों में 33 रनों की जरूरत। 19 गेंदों में 36 रनों की जरूरत। 36 टू विन ऑफ 19 डिलीवरीज। नए बल्लेबाज मैदान में, स्वयं कप्तान आशुतोष। 5वें ओवर की समाप्ति, उस डॉट गेंद के बाद स्कोर थमा हुआ है 33 रनों पे, यानी कि जीतने के लिए 18 गेंदों में 36 रनों की जरूरत है, यानी कि जो आस्किंग रेट है अब 12 रन प्रति ओवर। थोड़े से नाखुश है यहाँ पे जो लॉन्ग ऑन पे तैनात है मयूर जी स्वयं से, क्योंकि वो कैच उनके स्टैंडर्ड के हिसाब से लपकना चाहिए था, लेकिन फिर भी मुकाबला अभी भी जारी है। अभी भी कहना मुश्किल है किसका पलड़ा भारी है, क्योंकि 18 गेंदों में 36 रनों की जरूरत है। गेंदबाजी की कमान फिलहाल संभालने आए हैं गेंदबाज राहुल। अपना व्यक्तिक दूसरा ओवर लेके आए हैं राहुल, जबकि स्ट्राइक एंड पे है सागर। 2 बड़ा जीवन दान उन्हें मिला है सागर को, एक लॉन्ग ऑन में और एक थर्ड मैन के क्षेत्र में। फिलहाल नए बल्लेबाज जो आए हैं वो आशुतोष, नॉन स्ट्राइकर एंड पे। 18 गेंद और 36 रनों की जरूरत।
इस मरतबा थोड़ा सा दिशा से भटके यहाँ पे गेंदबाज, व्हाइट बॉल का इशारा। इस एक अतिरिक्त रन से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 34 रनों पे, 34 ऑन द बोर्ड। अगली गेंद, इस मरतबा हार्ड स्लैश किया, गेंद जारी है डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में। जब तक डीप मिड विकेट के क्षेत्र रक्षक दौड़ते, गेंद को लपकते और थ्रो करते, 2 रन आसानी के साथ किए पूरे। स्कोर जा पहुंचा है 36 रनों पे, 33 रनों की अब जरूरत। 17 गेंद और 33 रन। कौन जीतेगा यह अहम मुकाबला? फियरलेस फाइटर्स या जलगांव सुपर किंग्स? फियरलेस फाइटर्स को करो या मरो की स्थिति है फिलहाल तो जरूर कोशिश करेंगे दमखम दिखाने का। और ये जैसे ही मैं कहते हुए लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, ओह आउटस्टैंडिंग स्टॉप, बढ़िया स्टॉप यहां पे क्षेत्र रक्षक द्वारा। लेकिन अगर बाउंड्री रोप्स को लग के खड़े रहते तो कैच होने की संभावना थी, लेकिन फिर भी अपने आप को अच्छा बैकअप किया। और लेकिन कहना चाहूंगा और एक जीवन दान फिलहाल सागर को, तीसरा जीवन दान। कोशिश बहुत बढ़िया थी क्षेत्र रक्षक की, 100% एफर्ट्स थे, थोड़ा सा मिसजज कर बैठे। बढ़िया गेंदबाजी, इसी के बीच में डॉट गेंद आती हुई। इस ओवर की अब तक 3 गेंदें हो चुकी है, स्कोर अब जा पहुंचा है 37 रनों पे, यानी कि जीतने के लिए अब और 32 रनों की जरूरत है। अगली गेंद इस मरतबा हल्के हाथों से इसको खेल दिया है बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में, 1 रन दौड़कर मुकम्मल किया। 38 ऑन द बोर्ड, 31 रिक्वायर्ड ऑफ 14। हर एक डॉट गेंद टेंशन और प्रेशर बढ़ाता हुआ फियरलेस टीम का। अगली गेंद सागर स्ट्राइक एंड पे, इस मरतबा हवा में गेंद दोबारा फील्डर से दूर, 1 रन होगा यहां पे प्राप्त। भाग्य बार बार साथ देता हुआ सागर का, क्या ये कुछ करिश्मा कर पाएंगे अपने टीम के लिए? 13 गेंदों में अब 30 रनों की जरूरत है। कल ऐसे मुकाम पे एक टीम थी जबकि उन्होंने 2 गेंद रखकर वो मैच जीती थी। फियरलेस फाइटर्स को फियरलेस क्रिकेट का मुजाहिरा करना होगा। आखिरी गेंद इस ओवर की, ऑप्शन से थोड़ा बाहर, ये गेंद व्हाइट बॉल का इशारा। 29 रनों की जरूरत है अब, 29 टू विन ऑफ 13 डिलीवरीज। एक आखिरी गेंद लेके दौड़ेंगे अपने स्पेल का गेंदबाज राहुल। स्ट्राइक एंड पे बल्लेबाज स्वयं कप्तान फियरलेस फाइटर्स के आशुतोष। इस मरतबा हवाई फायर करने के चक्कर में बाहरी किनारा, गेंद जा रही है बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में और एक कैच छूटा, यानी कि आशुतोष को भी एक जीवन दान मिलता हुआ। 6ठे ओवर की हुई है समाप्ति, स्कोर जा पहुंचा है 41 रनों पे, यानी कि जीतने के लिए अब 12 गेंदों में 28 रनों की जरूरत। 14 के रन रेट के हिसाब से हर एक ओवर में रन बनाने हैं। बहुत ही बढ़िया रोमांचकारी मुकाबला यहां पे चलता हुआ, जबकि बढ़िया गेंदबाजी चल रही है, लेकिन उतना साथ क्षेत्र रक्षकों द्वारा यहां पे प्राप्त नहीं हो पा रहा। गेंदबाजी की कमान इस पेनल्टीमेट ओवर, बहुत ही अहम ओवर लेके आए हैं संतोष साबले। यह ओवर तय करेगी इस मैच की दशा और दिशा को। स्ट्राइक एंड पे आशुतोष, ये बढ़िया हिट लॉन्ग ऑन के क्षेत्र में जाता हुआ और रोक नहीं पाए। प्रयास बहुत ही बढ़िया था, लेकिन ये गेंद यहां पे हमारे अंपायर्स यहां पे हैं, तो लेट्स एक बार देख ले, क्योंकि रोप्स काफी नजदीक है।
बहुत ही बढ़िया हिट आशुतोष, स्वयं कप्तान है, कप्तानी पारी की उम्मीद थी और बहुत ही बेहतरीन हिट। कोशिश मयूर ने जरूर की लेकिन थोड़े से दूर रह गए। अगली गेंद पटकी हुई गेंद, तेज तरार गेंद थी, इस मर्तबा आगे गेंद नहीं की, यहां पे शॉर्ट ऑफ लेन गेंद थी। बहुत ही बढ़िया सोच इस मर्तबा गेंदबाज संतोष की। 2 गेंदें हो चुकी है, 6 रन आए हैं अभी भी इस ओवर से, अभी भी मैच थमा हुआ है, कहना मुश्किल। 10 गेंद 22 रनों की जरूरत। इस बार चतुराई के साथ गेंदबाजी करते हुए, स्लोअर वन का इस्तेमाल करते हुए सीधा जड़ में डाली गई थी गेंद, चकमा दिया बल्लेबाज आशुतोष को और गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में। 9 गेंदों में 22 रनों की जरूरत, 22 to win of 9. This is up in the air, played nicely. The square leg fielder getting underneath, and this time nicely held. Wicket down, back in the match. See the celebration from the bowler Santosh. 8 deliveries and 22 runs to win. What a match this is turning out to be. 8 deliveries, 22 to get back in the dugout. The captain Ashutosh, after hitting that good hit on the first delivery of the penultimate over. New batsman coming in, Ramiz Sheikh. 22 to win. Good deliveries right in the block hole, just outside the off stump, but within the wide lines. Really good delivery, has been a really good comeback from the bowler Santosh after that first ball 6. 4 dot deliveries and a crucial wicket of Ashutosh. This time takes the outside edge, goes down to the third man region, denied a single over there. Sagar wants to take the strike in the last over. So at the end of the 7th over, it's 48 on the board. Require. I'm sorry, it's 47 on the board. 22 to win of 6 deliveries. That last run was denied by Sagar, so 47 on the board. 22 required of 6 deliveries. Do they have it in them? Fearless fighters. Sagar is the one man who can do this, who can change the tide of this match. Please don't take time. We have lots of matches to play. I'll request the captain of SRC to please join the commentary box. And for the toss, SRC के कैप्टन से अनुरोध है, प्लीज आ जाइए टॉस के लिए।